नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतो या मालिकेचा कालचा म्हणजेच 1 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिल्याच सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा आणि अंबिका एकमेकींशी बोलत असतात. मीरा वैतागून म्हणत असते की ताई, ती मंजिरी ना प्रत्येक वेळी आपल्या आईबाबांचं नाव घेऊन आपल्याला गप्प करते, आता आपल्याला तिला संपवायलाच हवं. आणि त्यावेळी अंबिका म्हणते, हो मीरा, बरोबर आहे तुझं, पण आपल्याला काही करून चालणार नाही. पण मीरा म्हणते की नाही ताई, मला ना आता त्या मंजिरीचं खरं रूप जाणून घेण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. मला तिला मारून टाकायचं आहे आणि तिच्या तावडीतून आपल्या आईबाबांची सुटका करायची आहे. आणि त्या दोघींचं हे बोलणं सुरू असतानाच त्या ठिकाणी नर्मदा येते आणि ही नर्मदा अगदी धावत पळत तिथे आलेली असते आणि मीराला म्हणत असते की मीरा, प्लीज माझी मदत कर. पण आपली मीरा चिडून म्हणते की मी काय करणार तुमची मदत, तुम्हाला तर प्रत्येक वेळी त्या मंजिरीचं ऐकायचं असताना. आणि त्यावेळी नर्मदा म्हणते की मीरा, मला माफ कर गं, मी एकदाच तिचं ऐकलं आणि यापुढे नाही ऐकणार, पण प्लीज आता माझी मदत कर, मला तुझ्या मदतीची खरंच गरज आहे. आणि त्यामुळे मीरा थोडीशी शांत होते आणि नर्मदाला विचारते की बोला, काय झालं आहे. आणि मग नर्मदा तिला घडलेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अगं, आमचे हे ना बाहेर फोनवर बोलत होते आणि तेव्हा त्यांना तिथे त्या मंजिरीचं मंगळसूत्र पडलेलं दिसलं. त्यांनी लगेच ते मंगळसूत्र उचललं आणि पैशांसाठी ते विकायचा विचार केला. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण हे काय माझं ऐकत नव्हते. आणि मग त्यानंतर ते त्या मंगळसूत्रासोबत खेळत बसले आणि मग माहीत नाही कसं अचानक त्यांचं रूपांतर बेडकामध्ये झालं. आणि नर्मदाचं ते बोलणं ऐकून मीराला आणि अंबिकाला मोठा धक्काच बसतो. त्या दोघीही आश्चर्याने एकमेकींकडे पाहू लागतात. मीरा पुन्हा नर्मदाला विचारते की तुम्ही हे जे काही बोलताय ते खरं आहे ना. तर नर्मदा म्हणते, हो ग मीरा, मी जे बोलते ते खरं आहे आणि माझी खात्री आहे की हे सगळं त्या मंजिरीनेच केलं असणार. आणि तू बघ, आता ती काही झालं ना तरी यांना पुन्हा माणसात आणणार नाही, त्यामुळे तू प्लीज मला मदत कर. आणि त्यावेळी अंबिकाही मीराला म्हणते की चल मीरा, नेमकं काय झालं ते आपल्याला बघायलाच हवं. आणि मग मीरा अंबिका नर्मदासोबत तिच्या रूममध्ये जायला निघतात. त्यानंतर दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की त्या बेडकाजवळ म्हणजेच दामोदरजवळ माया आणि अजित बसलेले असतात. आणि अजित म्हणत असतो की डॅड, तुम्ही ना काही काळजी करू नका, मी तुमची शेवटपर्यंत साथ देईल. आणि मग तो मायाला विचारतो की मला सांग, या बेडकांचं आयुष्य किती असतं गं. तर माया म्हणते, मला काही नक्की माहीत नाही, असेल कदाचित 3-4 महिने. आणि ते ऐकून अजित म्हणतो की काही हरकत नाही, 3-4 महिने तर 3-4 महिने, मी माझ्या डॅडला शेवटपर्यंत जपणार. आणि हे ऐकून माया डोक्यालाच हात लावते. तितक्यात नर्मदा मीराला घेऊन त्या ठिकाणी येते आणि मीरासोबत अंबिकाही आलेली असते. आणि तो बेडूक पाहून त्या दोघींनाही आश्चर्य वाटतं. तर माया मनाशी विचार करत म्हणत असते की आता ही मीरा नेमकं काय करणार आहे. तर अंबिका मीराला म्हणते की मीरा, खरं तर ना या लोकांची मदत करायची माझी अजिबात इच्छा नाही आहे, पण आपल्याला आता करायलाच लागणार, कारण त्या मंजिरीला कळायला हवं की आपण तिच्या प्रत्येक हल्ल्याचं प्रत्युत्तर देऊ शकतो. आणि त्यावर मग मीराही हो म्हणते. त्यानंतर अंबिका मीराला सांगते की तुझा हात पुढे कर, म्हणजे या लोकांना संशय येणार नाही. त्यावर मीरा हो म्हणते आणि तिचा हात पुढे करते. पण तितक्यात अजित तिला विचारतो की अगं मीरा, काय करतेस तू. पण नर्मदा म्हणते की जरा शांत बस, तिला तिचं काम करू दे. आणि मग त्यानंतर मीरा तिचा हात पुढे करते आणि अंबिका तिच्या शक्तीचा वापर करते. आणि त्यामुळे तो जो बेडूक असतो तो पुन्हा दामोदरमध्ये रूपांतरित होतो. दामोदर परत आलेला असतो आणि हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. दामोदर, अजित आणि नर्मदा तर खूप खुश असतात, आनंदाने एकमेकांना मिठ्या मारत असतात. नर्मदा मनापासून मीराचे आभार मानत असते, तिचं कौतुक करत असते. पण त्यावेळी ती माया मात्र खूप घाबरलेली असते आणि मीराकडे पाहत मनाशी म्हणत असते की ही मीरा नेमकी आहे तरी कोण, कारण त्यांना असं वाटत असतं की मीराने तिच्या शक्तीने दामोदरला परत आणले. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की ही जी मंजिरी असते ती स्वतःच्या रूममध्ये जाऊन स्वतःचा चेहरा आरशात पाहत असते. आणि त्यावेळी तिला आरशामध्ये मार्जरीचं रूप दिसत असतं. तितक्यात तिथे येतो अथर्व आणि त्याला असं अचानक आलेलं पाहून मंजिरी थोडीशी घाबरते आणि पुन्हा तिच्या मूळ रूपात येते. त्यानंतर ती अथर्वला विचारते की काय रे, काय झालं. अथर्व म्हणतो की आई, मला ना आपल्या अनाथ आश्रमाची एक फाईल आणि एक किल्ली हवी होती.
तर ही मंजिरी आश्चर्याने विचारते, पण कशासाठी? आणि त्यावेळी अथर्व थोडासा घाबरतच तिला सांगतो की जेव्हापासून नवीन विल तयार झाले तेव्हापासून मला वकील साहेबांचा सतत फोन येतोय. त्यांना आश्रमाची ओनरशिप मीराच्या नावाने ट्रान्सफर करायची आणि त्याचसाठी या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. आणि त्यावर मंजिरीही मग नाराज होत हो म्हणते आणि अथर्वला कपाटामधून त्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या काढून देते. आणि त्यावेळी अथर्व थोडासा घाबरूनच तिच्याकडे पाहत असतो. जेव्हापासून मीराने त्याला हे सांगितलेलं असतं की मंजिरी मनुष्य नाही आहे, तेव्हापासून तो तिला खूप जास्त घाबरत असतो आणि ही गोष्ट त्या मंजिरीच्या नजरेतून काही सुटत नाही. त्यानंतर मग अथर्व फाईल आणि किल्ली घेऊन तेथून निघून जातो आणि मंजिरी मनाशी म्हणू लागते की नक्कीच काहीतरी घडलंय, हा मुलगा काहीतरी वेगळं वागतोय. त्यानंतर मग रात्री आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा आणि अंबिका अडगळीच्या खोलीत जाऊन बोलत असतात. आता पुढे नेमकं काय करायचं, कोणता नवीन डाव टाकायचा याच विषयी त्या दोघींचं बोलणं सुरू असतं. मीरा म्हणत असते की ताई, आपल्याला ना लवकरात लवकर त्या मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर आणावं लागणार आहे. तर अंबिका म्हणते हो मीरा, आणि त्याचसाठी आज रात्री आपण त्या मंजिरीच्या गुहेत जाऊयात. तुला आठवतंय का, त्या ठिकाणी आपण एक म्हातारी पाहिली होती. नक्कीच ती म्हातारी आपल्याला काहीतरी मदत करेल किंवा आपल्याला तिचा काहीतरी फायदा होईल. आणि त्यावर मीराही हो म्हणते. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की घरातील सगळेजण जेवण करण्यासाठी जमलेले असतात, पण मीरा त्या ठिकाणी नसते. आणि हे पाहून मंजिरी लगेच अथर्वला म्हणू लागते की त्या मीराचं वागणं ना आजकाल पुन्हा बदलत चालले, मला तर खूप काळजी वाटते. पण त्याचवेळी मीरा आणि अंबिका घरात येतात. मंजिरी लगेचच मीराला विचारते की काय गं मीरा, कुठे गेली होतीस तू? आणि त्यावेळी मीरा रागातच म्हणते तुझा बंदोबस्त करायला. आणि हे ऐकून मंजिरी लगेचच अथर्वसमोर नाटक सुरू करते, म्हणू लागते की अथर्व बघतोयस ना, ही मीरा माझ्याशी कसं बोलते, कशी वागते. आणि मग अथर्वसुद्धा मीराकडे पाहू लागतो, तिला विचारू लागतो की मीरा काय झालं, कुठे गेली होतीस तू? आणि त्यावेळी मीरा म्हणते की वेदाचे बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ही मंजिरी मनुष्य नाही आहे आणि आता तिचंच खरं रूप मी तुम्हा सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. मंजिरीसुद्धा घाबरते आणि मुद्दाम म्हणू लागते की मीरा हे बघ, उगाच वाटेल ते बोलू नको, मी सहन करणार नाही. पण मीरा ही आवाज चढवत म्हणते की बस कर मंजिरी, आता ना तुझा खेळ खूप झाला, आता मी तुला सोडणार नाही. आणि मग त्यानंतर ती अंबिकाचा हात हातात घेते आणि मग अंबिकाच्या शक्तीने मंजिरी तिच्या खऱ्या रूपात प्रकट व्हायला सुरुवात होते. हळूहळू तिच्यात होणारा बदल पाहून घरातील सगळेच जण खूप घाबरलेले असतात. आणि मग फायनली मंजिरी तिच्या खऱ्या रूपात म्हणजेच 300 वर्षांच्या मार्जरीच्या रूपात येते. आणि ते पाहून घरामध्ये मोठा गोंधळ माजतो. सगळेजण घाबरून मोठमोठ्याने ओरडत असतात, रडत असतात. मंजिरीसुद्धा घाबरलेली असते, तिला काय करावं तेच समजत नसतं. तिचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि मग मीरा म्हणू लागते की मंजिरी, आत्तापर्यंत तू जी काही पापं केली आहेत ना, त्यांची फळं तुला आता भोगावीच लागणार. तू माझ्या आईला मारलं, माझ्या बाबांना कैद करून ठेवलं, अथर्वंच्या आईवडिलांचा खून केला, माझ्या अंबिकाताईला मारून टाकलं आणि माझ्या वेदाच्या जीवावरही उठलीस, आता तुला सोडणार नाही. आणि मग त्यानंतर ते एक आसूड हातात घेते आणि त्या मंजिरीला मारायला सुरुवात करते. मंजिरी मोठमोठ्याने ओरडत असते, रडत असते, पण आपली मीरा काही थांबत नाही. ती मंजिरीला तिच्या प्रत्येक पापाचं फळ देत असते. आणि घरातील सगळेजण घाबरूनच हे दृश्य पाहत असतात. पण तरीसुद्धा मंजिरी म्हणत असते की अथर्व, मीरा जे काही बोलते ते सगळं खोटं आहे बाळा. आणि त्यावेळी अथर्व चिडून म्हणतो की मंजिरी, पण तुझं हे जे रूप आहे ना, ते मला वेगळंच सत्य सांगते. आता मी तुला सोडणार नाही. तू माझ्या आईबाबांचा, माझ्या अंबिकाचा खून केला आहे, तुला त्याची शिक्षा मिळणारच. आणि मग त्यानंतर तो तिथेच डायनिंग टेबलवर असणारा सुरा उचलतो आणि त्या मंजिरीला मारायला तिच्याकडे धाव घेतो. आणि हे पाहून मंजिरी मोठ्याने ओरडते. आणि त्यावेळी आपल्याला असं समजतं की हे फक्त मंजिरीचं एक स्वप्न असतं. या स्वप्नामुळे ही मंजिरी अगदी मोठ्याने ओरडतच झोपेतून जागी झालेली असते. क्षणभरासाठी तिला समजतच नसतं की आपण जे काही पाहिलं ते सत्य होतं की फक्त एक स्वप्न. आणि मग हळूहळू ती भानावर येते आणि घाबरून म्हणू लागते की आत्ता मी जे काही पाहिलं ते तर फक्त एक स्वप्न होतं, पण जर हे सगळं खरं खरं घडलं तर मग काय करायचं. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा आणि अंबिका ठरल्याप्रमाणे त्या मंजिरीच्या गुहेत आलेल्या असतात. आणि आता यावेळी आपल्या अंबिकाकडे पंचमहाभूतांची शक्ती असल्यामुळे तिला आणि मीराला सगळीकडे त्या गुहेत वावरता येत असतं.
त्या दोघी अगदी सहजपणे मार्जरीपर्यंत पोहोचतात, परंतु तिच्या त्या जटांमुळे यांना तिचा चेहरा काही स्पष्टपणे दिसत नसतो. पण मग नंतर अंबिका तिच्या शक्तींचा वापर करून त्या हवेत लटकणाऱ्या मार्जरीला खाली घेते आणि इकडे ही गोष्ट मंजिरीला देखील जाणवते. काहीतरी गडबड आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती घाबरून गुहेकडे जायला निघते. इकडे ही मार्जरी जमिनीवर पडलेली असते. मीरा आणि अंबिका तिच्याजवळ जातात. तिला विचारू लागतात की कोण आहेस तू, तुझा आणि मंजिरीचा काय संबंध आहे. पण मार्जरी काहीच उत्तर देत नाही, तिचं तोंडही वर करत नाही आणि म्हणून अंबिका खूप चिडते आणि मग त्यानंतर ती रागाच्या भरात काठीने त्या मार्जरीला मारायला सुरुवात करते. आणि जेव्हा जेव्हा ती इकडे मार्जरीला मारत असते तेव्हा तेव्हा तिकडे त्रास मंजिरीला होत असतो. तिच्या पाठीवर वळ उमटत असतात, ती मोठमोठ्याने ओरडत असते आणि तेव्हा हे सगळं दामोदर आणि नर्मदाही पाहतात. मंजिरीच्या सोबत नेमकं काय घडते हे त्या दोघांना कळतच नाही, पण ते दोघेजण खूप जास्त घाबरलेले असतात. इकडे अंबिका आणि मीरा त्या मार्जरीला मारत असतात आणि इकडे या मंजिरीला त्रास होत असतो. पण तरीसुद्धा ती बाई कशीबशी घरातून बाहेर पडते आणि जेव्हा हे नर्मदा दामोदर पाहतात तेव्हा ते घाबरूनच एकमेकांकडे पाहू लागतात. दुसरीकडे अंबिकाला मीरा थांबवते आणि म्हणते की ताई, आपण ना या म्हातारीला उचलून उभं करूयात, बघूयात ही नेमकी कोण आहे ते. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी त्या मार्जरीला उठवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण मार्जरी काही त्यांच्याच्याने जागची हल्ली जात नाही आणि मग ती शेवटी मीराला आणि अंबिकाला दूर ढकलून देते. त्यामुळे त्या दोघीजणी घाबरूनच तिच्याकडे पाहू लागतात आणि मग ही मार्जरी स्वतःच्या पायांवर उभी राहते आणि हसतच या दोघींकडे पाहू लागते. आणि तेव्हा या दोघींना अगदी स्पष्टपणे तिचा चेहरा दिसतो आणि मंजिरीचा चेहरा पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की मंजिरीसुद्धा त्या गुहेत आलेली असते आणि मग फायनली ती मीराला आणि अंबिकाला सांगते की मला चिरतारुण्य मिळवण्यासाठी या मीराच्या आईचा, मीराचा आणि मीराच्या मुलीचा आत्मा त्या 3 कवड्यांमध्ये कैद करून ठेवायचा आहे. आणि ते ऐकून त्या बिचाऱ्या दोघींच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते आणि मग त्यानंतर मंजिरी स्वतःहून तिचं खरं रूप या दोघींनाही दाखवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.